शिवश्री सुदर्शनजी भाऊसाहेब कराळे यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं हीच विनंती। त्याचबरोबरीने आजी आजोबांचं पाद्यपूजनही सुरूच आहे स्टेजच्या समोरील बाजूस। हा मंगलमय सोहळा सुरूच असताना आपण सर्वांनी प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा मनोगत आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी हीच विनंती आहे। जय गुरुदेव। या स्वार्थी जगात जर निस्वार्थपणे कोण सेवा करत असेल तर ते फक्त आई आणि वडील हे दोनच असे व्यक्ती आहेत की जे आपल्या मुलावर निस्वार्थपणे सेवा करू शकतात। आज जगदीश मुनी बाग आश्रमाच्या सर्व साधकांचं मी आभार मानतो की मला 2 मिनिटाचा वेळ दिला। मी एक किस्सा फक्त सांगणार आहे इथं। मी सराफी दुकान चालवतो, सोन्याच्या बिझनेसमध्ये माझं मोठं कार्य आहे। आमच्या बंधुराजला व्यवसाय टाकायचा होता आणि सकाळ सकाळ माझ्याकडे आला, आपला काहीतरी व्यवसाय करायचा आहे। व्यवसाय म्हणलं की भांडवल असतं। त्यांनी मला सरांची ती छोटीशी चहाची क्लिप दाखवली। व्यवसाय कुठला चांगला, सकाळ भांडवल गुंतवायचं, संध्याकाळी ओके, उधारी नाही, झंझट नाही, जास्त पैसा नाही। मग कमी भांडवलमध्ये मला तर आनंदच झाला। कमी भांडवलमध्ये व्यवसाय सुरू होतोय। आम्ही त्याच्यात छोट्याशा पैशावर एक व्यवसाय सुरू केला, कराळे अमृततुल्य, आणि आज तो छोटा वृक्ष वडासारखा फक्त आणि फक्त प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांच्या कृपाआशीर्वादामुळे झालेला आहे। त्यांची प्रत्येक गोष्ट। त्याच्यानंतर आम्ही सर आता एक चिखले मिसळ म्हणून आता एक उद्योग सुरू केला आहे। 1 महिना झालं त्याची एक फ्रँचायसी आम्ही आता कळमला देतोय। 1-1.5 लाख रुपये देऊन त्यांची फ्रँचायसी दिली आणि त्याच्यासाठी पण आम्ही असा योग तुम्हाला कधी भेटायचं येतो असं आम्हाला वाटत होतं। ती आचार्य गणेश गुरुजी ह्यांच्या माध्यमातून आला, मला सरांचा कॉल आला की असे सर पण येणार आहेत, मग तुम्ही येत आहे का? म्हणलं चला, एक चांगलं कार्य करण्याची आम्हाला संधी आली आणि ह्याच्यामुळे डॉक्टर आचार्य गणेश सर आणि जयश्री मा अनाथ आश्रम सुरू करत आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही BSK उद्योग समूह, कराळे ज्वेलर्स, कराळे अमृततुल्य, चिखले मिसळ, कराळे ॲक्युप्रेशर सेंटर यांच्या वतीनं 1 लाख रुपयाची देणगी आम्ही गणेश डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्टला आता देत आहोत, तर त्यांनी ती स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो। हॅलो, खूप खूप धन्यवाद। 1 लाख रुपयाची देणगी आपण या अनाथाश्रम वृद्धाश्रमात देत आहात। खरं तर खूप अनुभव असं काम या ठिकाणी आपण करत आहात। आपल्या या आश्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गणेश गांधळे सर, आपण ती रक्कम स्वीकारावी आपणास विनंती आहे। खूप मोठं महान कार्य आपण करत आहात। एक जाता जाता 2 शब्द बोलतो। जर कुणाला व्यवसाय करायचा असेल तर खरंच शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक वाचल्याशिवाय तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू नका। धन्यवाद। आणि या आनंदाच्या बातमीनंतर आपण पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे माननीय शिवश्री सचिनजी कुंजे सर, सांगलीचे सुपुत्र आहेत, यांचंही आपण मनोगत आज आपण ऐकणार आहोत। मान्यवरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत, मी आता म्हणणार नाही की कमी शब्दामध्ये मांडावं, पण जितकं शक्य असेल तितकं आपल्याला कमीत कमी आपल्याला मांडता यावं मनोगत, हीच एक विनंती आहे। कारण आपला बाकीही कार्यक्रम अजूनही शेष आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे प्रमुख पाहुणे सर्वच आमच्या माध्यमातून जो उपक्रम साजरा करण्यासाठी आपण सगळे जमलेले आहोत, या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय ज्योतिताई पाटील आणि माननीय नामदेवराव जाधव, या सर्व व्यक्तींचं कार्य जे आहे ते ज्या प्रमाणात आहे आणि ज्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केला, हा वेगळा कार्यक्रम निश्चितच समाज आणि समाजाची प्रतिष्ठा घडवणारे नवीन युवक आणि मुलांची घडणजडण करण्यात योगदान देईल अशी एक सद्भावना इथून दिसून येते। या सगळ्या माध्यमात जे काही या संस्थेचं कार्य चालू आहे, याच्यातला पुढचा टप्पा म्हणजे या जागेवरती आपण नवीन गांधले पब्लिक स्कूल जे करत आहोत, तर ते इंग्लिश मीडियम स्कूल लवकरच इथं कार्यान्वित होईल आणि त्यासाठी माझ्या या संस्थेला आर्किटेक्ट म्हणून ज्या काही सुविधा आणि सोयी सर्व्हिसेस देता येतील त्या देण्यात मी त्यांना कटिबद्ध आहे। शिवाय आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री नामदेवराव जाधव, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्याकडनं शिकण्यासारखं जे बरंच काही आहे त्यापैकीचा अर्क त्याने आपल्या पुस्तकात उतरलेला आहे आणि याचं वाचन केल्यानंतर
मराठा माणूस हा व्यवसाय करू शकत नाही, ही जी भावना समाजामध्ये आहे, तर ही संपवण्यासाठी प्रत्येकानं आणि प्रत्येक मुलाच्या आईवडिलांनी देखील आपल्या कुटुंबाचं जे त्या व्यवसायामध्ये योगदान आहे हे समजून घेण्यासाठी पुस्तक निश्चित वाचावं. सरांची इतिही बिझनेस मॅनेजमेंटची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर आपल्याला जाणवून येईल की आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपल्याला हा दिसतो. आणि प्रत्येक घडामोडीमध्ये जसं शिवरायांच्या पाठीमागे जिजाऊ होत्या तशा पद्धतीनं आज इथं सत्कार झालेले जे काही सत्कार मूर्ती आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सेवेने काही प्रमाणामध्ये त्याची पूर्तता त्यांना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वांचेही परत एकदा सहर्ष आभार. त्यांनी केलेली त्यांच्या आईवडिलांची सेवा ही खरंच आपल्याला कौतुकास्पद आहे आणि याची प्रेरणा पुढच्या पिढीला मिळत राहावी यासाठी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाची सफलता त्याच वेळी होईल की ज्या वेळेला हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकू. तर यापुढे आपला वेळ फारसा न घेता जाधव सरांच्याकडे आपल्याला ह्या कार्यक्रमानिमित्तानं जे 4 शब्द ऐकायचे आहेत तर त्याची संधी आपण घेऊया. एवढं बोलून मी माझे उपस्थित मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर, थँक्यू सो मच. आणि मोस्ट अवेटेड आणि ज्यांच्या